वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. एकच डाव खेळायचा आता. डाव टाकला. त्या डावामध्ये सुद्धा असं झालं, टाकीयेला फासा. शब्द ऐका बरं का. टाकीयेला फासा आणि पांडव गेले वनवासा. टाकला फासा आणि तो सुद्धा डाव दुर्योधनानं जिंकला. शकुनीनं डाव टाकून निघाले पांडव वनवासाला. एका प्रमाणामध्ये आणि एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. देवाच्या मनात जर गोष्ट आली का नाही तर देव काही गोष्ट करू शकतो. आले देवाची या मना तेथे कोणाचे चालणार. देवाच्या मनात जर गोष्ट आली, रंकाला सुद्धा राजा बनवू शकतो, राजाला सुद्धा रंक बनवू शकतो. याला 2 प्रमाण सांगतो. नंबर 1, हरिश्चंद्र तारा राणी आणि वाहे डोंबा घरी पाणी. राजा होता पण राजाला सुद्धा डोंबाच्या घरी पाणी भरण्याकरता लावलं. डोंब म्हणजे कोण माहिती का? जो स्मशानभूमी रक्षण करतो का नाही, स्मशानभूमीचा जो मालक होता त्याच्या घरी राजाला पाणी भरायला लावलं. कोणाच्या मनामध्ये गोष्ट आली? देवाच्या. याच्या पुढलं वाक्य आहे का, पांडवाचा सहाकारी राज्याहुनी केले दुरी. पांडव म्हणजे सख्या आत्याचे मुलं आहेत. आपलं देवाचं नातं तर लय लांबचं आहे बरं का. आपलं देवाचं नातं तर भरपूर लांबचं आहे. काय आपला काय आहे का तो आत्ये भाऊ मामे भाऊ असं काय आहे का असं नात्याच्या जवळचं? काहीच नाही हो. आत्याची मुलं पांडव, पण यांना सुद्धा देवाच्या मनामध्ये आल्याच्या नंतर पांडवाचा सहाकारी राज्याहुनी केले दुरी. त्यांना राज्याच्या बाहेर असणार हाकललं. ही देवाच्या मनातली गोष्ट. निघाले पांडव. पांडव निघाल्याच्या नंतर कसे पांडव गेले त्याचं चिंतन सांगितलेलं आहे. धर्मानं काय केलं, जशी नवरी असते का नाही लग्न झाल्याच्या नंतर, नवरी काय करते, असा घुंगट असतो असा बरं का. जुन्या काळामध्ये जी महिला पदर घ्यायची का नाही असा घुंगट, त्या युधिष्ठिरानं असा घुंगट घेतलेला होता समोरून. असा सगळंच तोंड त्यानं झाकून घेतलं होतं. नंबर 2 ला भीमानं काय केलं, असे आपले दंड असे वर ठोकण्याकरता अशी सुरुवात केली. भीमानं असे दंड वर करायचे. अर्जुनानं काय करायचं, उजव्या हातामध्ये रेती घ्यायची, एकदा डाव्या हाताकडे फेकायची, डाव्या हातामध्ये रेती घ्यायची, उजव्या हाताकडे टाकायची. सहदेवानं काय केलं, सहदेवानं आपल्या तोंडाला माती लावली. असे काही कारण आहेत बरं का. आणि नकुलानं सुद्धा आपला चेहरा असणारा चिखलानं भरून टाकला. 5 जणांच्या पाठीमाग द्रौपदीनं काय केलं, आपले असणारे जे केस आहेत का नाही, केस मोकळे सोडून दिले. लक्ष करा बरं का, याचा काही भाग आहे. द्रौपदीनं केस मोकळे सोडले आणि हे जे डोळे आहेत त्या डोळ्यांना अशी रडण्याकरता सुरुवात केली, पण डोळे मात्र पुसले नाहीत, अजिबात नाही. आणि रडत असताना मोठमोठ्यानं रडू लागली, अशी छातीवर अशी हात मारू लागली. 5 जणांच्या पाठीमाग द्रौपदी आणि द्रौपदीच्या पाठीमाग धौम्य नावाचे ऋषी. हातामध्ये असणारं यज्ञाचं पात्र आहे छोटस, त्याच्यामध्ये गौऱ्या वगैरे असं टाकलेले आहेत, धूप दीप असं टाकलेलं आहे, धूर केलेला आहे आणि धूर करून असे पाठीमाग चलू लागलेले आहेत. हे वनवासाला जात असलेलं चिन्ह आहे बरं का. सहज धृतराष्ट्रानं प्रश्न विचारला मंत्रिमंडळाला, अरे हे असे जाण्याचं नेमकं कारण काय आहे? विषय फार गहन आहे बरं का. असं जाण्याचं काय कारण आहे? विदुर काकानं दुसरे काही मंत्रिमंडळाचे असणाऱ्या मंत्र्यानं काही बोलण्याकरता सुरुवात केली. याचं कारण एक आहे, धर्मराजानं जे घुंगट असं झाकून घेतलेला आहे का नाही आपला चेहरा, त्याचं एक कारण आहे. धर्मराजाचं मत असं आहे, पुढं दुर्योधनाचं ना आमचं घनघोर युद्ध होणार आहे. 18 अक्षोहिणी सेना आणि युद्ध असं भयानक युद्ध होणार, रक्ताचे पाठ वाहणार.
हे युद्ध म्हणजे काय साधं आहे का? एवढी जीवित हानी होणार आणि ते दृश्य धर्म म्हणतो डोळ्यानं सुद्धा बघू वाटणार नाही, एवढं वाईट दृश्य असणार तिथलं. म्हणून ते बघू वाटणार नाही म्हणून युधिष्ठिरानं आपला चेहरा झाकून घेतला. नंबर 1. नंबर 2, दुसरा दृष्टांत दिलेला आहे धर्माचा. दुसरा दृष्टांत भीमाचा. भीम सारखा अशी गदेसारखी असणारा हात वर करू लागला. विदुर काकांनी सांगितलं, जो भीम वर गदा करतो का नाही, त्याचं कारण असं सांगितलेलं आहे, ज्या दुर्योधनानं द्रौपदी करता मांडी अशी दाखवली आणि द्रौपदीला येऊन बस म्हणण्याकरता सांगितलं, मांडी अशी नग्न केली, त्याच मांडीवर भीमाची गदा बसणार आणि दुर्योधन असणारा मरणार. दुसरी गोष्ट, तिसरा भाग सांगितलेला आहे, अर्जुन काशी रेती टाकू लागला. अर्जुनाचा भाग असा आहे, अर्जुन अगणित बाण सोडणार आणि कौरवांची शिर उडवणार. तिसरा भाग झाला. चौथा, सहदेव यानं माती मुखाला याच्याकरता लावली. अनेक सैनिक दुर्योधनाला सहकार्य करणारी त्यांची सुद्धा शिरकमल मी मातीमध्ये असे लोळवील, म्हणजे धुळीमध्ये. नकुलानं चिखल याच्याकरता लावला की नकुल दिसण्याकरता सुंदर होता, त्याला भुलून काही महिला असणाऱ्या त्याच्या बाबतीमध्ये प्रेमाची भूमिका म्हणून त्यानं चिखल असणारा लावला. द्रौपदीनं मोकळे केस का सोडले त्याचं कारण एक आहे, धृतराष्ट्राला सुना किती आहेत? धृतराष्ट्राला सुना, तुम्ही म्हणताल महाराज तुम्हीच सांगा, आम्ही काही लग्नाला नव्हतो बरं का. धृतराष्ट्राला सुना सुद्धा 101. द्रौपदीचा भाग सांगण्याचा आज असा आहे, मी पंडूराजाची सून, पण आज आमच्यावर दुःखाचा प्रसंग आला म्हणून मी आज मोकळे केस सोडून रडत जात आहे. एक दिवस तुझ्या सुद्धा 101 सुना काय ते सुद्धा काय होतील, मालक मरण पावल्याच्या नंतर त्या सुद्धा मालकाच्या वियोगामध्ये रडतील, टाहो फोडून जातील. आणि जसे धौम्य आज यज्ञ पात्र घेऊन असणारे पाठीमागे मंत्र म्हणत आहेत का नाही, तसं सगळी क्रिया करण्याकरता एक दिवस घटना अशी घडेल. सगळं भविष्य अगोदर सांगितलं. पांडव असणारे वनवासामध्ये असणारे निघाले. वनवासामध्ये निघाल्याच्या नंतर अनेक असणाऱ्या लोकाला असणारं त्या ठिकाणी दुःख. त्यावेळेला पांडवाच्या बाबतीमध्ये त्यांची परीक्षा घेण्याकरता दुर्वास असणारे ऋषी रात्रीच्या वेळेला भोजन मागण्याकरता गेले. सूर्य भगवंतांना असं एक थाली दिलेली होती, जेवण करण्याकरता एक थाली दिलेली होती. पण दररोजचा नियम असा होता, किती जरी माणसं जेवण्याकरता आले का नाही, त्याच्यातलं अन्न संपत नव्हतं. त्यावेळेला मग मात्र दुर्वास रात्रीच्या वेळेला असणारे गेले. देवानं दुसराच अवतार घेतला आणि त्यांना असणारा तिकडे जीव घातलं. पुढं नळराजाची कथा असेल, अष्टावक्राची कथा असेल, जनक याज्ञवल्क यांचा संवाद असेल, सत्यवती आणि सावित्री यांच्या बाबतीमध्ये असणारी कथा असेल, इंद्र भगवंताकडून अर्जुनाला काही विद्या असणारी प्राप्त झाली, इंद्रलोकामध्ये अर्जुन काही दिवसापर्यंत राहिला, हरिश्चंद्राची कथा असेल, कौरव असणारे सापळ्यामध्ये असणारे सापडले, 12 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि पांडव आता अज्ञातवासामध्ये. त्यावेळेला दुष्ट असणारा कीचक हा असणारा विराट राजाचा असणारा मेहुणा, एक प्रमाण सांगितलेलं आहे, विराट राजाचा मेहुणा नाव तयाचे कीचक जाना, त्याने घेतले बहुताचे प्राणा, अशी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा. त्यावेळेला हे 5 असणारे जे पांडव आहेत का नाही, विराट राजाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कामं करीत होते. नकुल आणि सहदेव गायी राखत होते, भीम आचार्याचं काम करत होता, अर्जुनानं बृहनंदा म्हणजे त्या ठिकाणी नृत्य गायन शिकवण्याचं असणारं काम त्या ठिकाणी करत होते.
एवढंच नाही, धर्म हा विराट राजाच्या जवळ असणारा होता. त्यावेळेला संपूर्ण असणारा विराट रथीच्या बाबतीमध्ये कौरवांनी असणारा आक्रमण करण्याकरता सुरुवात केली. 13 वर्षाचा असणारा जो काही भाग आहे त्या ठिकाणी संपला आणि समेट करण्याकरता सुरुवात केली. पण कुंती असेल, द्रौपदी असेल यांनी सांगितलं अजिबात समेट मात्र करायचा नाही. त्यावेळेला मध्ये मध्ये वाजू नका. 4 असणारे काही नियम सांगितलेले आहेत. नंबर 1, साम, दाम, दंड आणि भेद नीतीचे असणारे भाग सांगितलेले आहेत. काही गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा बरं का. एखाद्या माणसासोबत जर आपल्याला वागायचं असेल तर त्याला सगळ्यात सुरुवातीला अगोदर समजून सांगा. नंबर 1 साम, नंबर 2 दाम. दाम म्हणजे त्याला काय असणार, धन द्या, साम दाम. नंबर 3 दंड, त्याला मारा. नंबर 4 वेळेला भेद नीतीचा वापर करा, म्हणजे आपल्याला मात्र दोष मात्र लागत नाही. ही शिष्टाई वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलेली आहे. अंगदानं सुद्धा राजा रावणाच्या बाबतीमध्ये शिष्टाई केलेली आहे. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंत गेले, शिष्टाई करण्याकरता असणारी सुरुवात केली. दुर्योधनाने एक निर्णय घेतला, आता इथं जर कृष्ण आला का नाही तर कृष्णाला असणारं बांधून टाकायचं आणि परत जाऊच द्यायचं नाही. त्यावेळेला कृष्णाला बांधण्याकरता सुरुवात केली. कृष्णानं काय केलं, आपलं तेज असणारं दाखवण्याकरता सुरुवात केली. कृष्णाकडे बघण्याची सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही, अजिबात नाही झाली. त्यावेळेला मग मात्र सुंदर स्वरूपामध्ये कृष्ण असणारे निघून गेले. आता सैनिक जमवण्याकरता सुरुवात केली. सैनिक जमवण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर देवानं कृष्णानं सांगितलं, एका साईडला माझे असणारे सैनिक असतील आणि एका साईडला असणारा मी कृष्ण. फक्त 4 मात्र असणाऱ्या 4 महत्वाच्या गोष्टी सांगेल, कुणाला काय घ्यायचंय ते घ्या. दुर्योधनानं सांगितलं, उगाच 4 गोष्टी जर सांगणार असेल तर तू कामाचा नाहीस, तुझं फक्त सैनिक मला दे. त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं, देवा तो 4 गोष्टी जरी सांगणारा असेल तर हिताच्याच सांगणारा आहेस, म्हणून तू काय कर, माझ्या बाजूला ये. देवानं सारथ्याचं काम अर्जुनाचं करण्याकरता सुरुवात केली आणि युद्ध क्षेत्राच्या भूमीमध्ये असणार ती भूमिका 18 अक्षौहिणी असणारं सैनिक, एका साईडला 11 आणि एका साईडला 7 अक्षौहिणी. त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं, देवा मला युद्ध खेळायचं आहे, पण समोरच्या पक्षामध्ये कोण कोण आहे मला एकदा बघायचं आहे. पहिला असणारा श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. दृष्ट्वा तु पांडवानीकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचनमब्रवीत. समोरून बघितलं, हे फार महत्वाचं आहे बरं का भाग. समोरचे योद्धे बघण्याकरता सुरुवात केली. कोण आहे समोरून, मातुल आहे, सासरे आहेत, सखी सोयरे आहेत, अनेक असणारे रती महारथी आहेत, तिकडल्या पक्षामध्ये जाऊन मिळालेले आहेत. सगळे लोक बघितले. एवढंच नाही, समोरच्या पक्षामध्ये कोण कोण बघितलं, कृपाचार्य, जसं हे युद्ध आहे का नाही तसं इलेक्शन सुद्धा युद्धच म्हणा बरं का. अहो एकाच घरामध्ये त्या युद्धाचा भाग निर्माण करते, इकडली जाऊ इकडल्या पक्षात आणि इकडली जाऊ इकडल्या पक्षात. म्हणजे हे सुद्धा साधी गोष्ट आहे का. महाराज समोरून गुरु, कृपाचार्य, भीष्माचार्य आणि ते गिरायक म्हणजे साधारण नव्हते, प्रतिसृष्टी निर्माण करणारे, एकापेक्षा एक जबरदस्त गिरायक तिकडल्या साईडला.
सगळे असणारे असे लाईन असे बघण्याकरता सुरुवात केली. सगळे बघितल्याच्या नंतर अर्जुनाने एकच निर्णय घेतला, मी पार्थू द्रोणाचा केला. लक्ष करा बर का. जेने धनुर्वेद मज दिधला, मी गुरु द्रोणाचार्याला केलं, त्यांच्याकडून विद्या मी शिकली आणि त्यांचीच शिकलेली विद्या मी याच्याकरता शिकली का की गुरुलाच मारून टाकण्याकरता. तेव्हा माझ्या